नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आजचा दिवस 16 जून 6 जून 2021, बरोबर 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक त्यांचा झाला होता आणि ते छत्रपती झाले होते. आज त्या गोष्टीला 347 वर्ष पूर्ण होत आहेत. व त्या प्रित्यर्थ आपण आज आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी महाराजांचे सरसेनापती श्री हंबीररावजी मोहिते यांचे वंशज श्री विक्रमसिंह मोहिते हे आपल्यासोबत चर्चेला आलेले. ते शिवराज्याभिषेकाविषयी, त्याचे महत्त्व व त्याचा अर्थ याविषयी आपल्याशी चर्चा करणार आहे. मी त्यांना ऑनलाईन स्क्रीनवर बोलवत आहे. नमस्कार साहेब, जय जिजाऊ, जय शिवराय. आजचा सुवर्ण दिन 6 जून 2021, बरोबर 347 वर्षापूर्वी महाराजांनी राज्याभिषेक केला होता आणि ते छत्रपती झाले होते. आज 300 वर्ष होत आले. त्यानंतर फक्त महाराजांच्या नावाशिवाय हा महाराष्ट्र जगू शकत नाही. मग मीन व्हाईल कुठला नेता कोणी तयार झालं नाही की ज्याचं नाव आपण महाराजांचं नाव पुसून त्याचं नाव घेऊ शकतो. तेवढं त्यांचं कार्य होतं. आत्ताच सुद्धा जस्ट मला वाटतं रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचं आत्ताच नुकताच राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. त्यात त्यांचं तिथे महाराजांविषयी भाषण सुद्धा झालं. तर आपल्यासोबत मी पहिल्यांदाच सांगितलं, महाराजांचे सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते हे आलेले आहेत. मोहिते साहेब पुण्याला असतात. साहेब, थोडक्यात आपण राज्याभिषेक बोला, नंतर मी आपलं इंट्रोडक्शन देतो. माझ्याबद्दल सांगायचं का? नाही, थोडक्यात राज्याभिषेकाची, नंतर मग मी आपलं इंट्रोडक्शन देतो. हो, आजच्या या सुवर्ण दिवसाविषयी. हो, आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. हा आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक दिन आहे आणि फार महत्वाचा दिवस आहे. आणि ह्याचा व्यवस्थित आपण जर का अर्थ, महत्व समजून घेतलं तर जितेंद्र रौंदाले साहेब आता जसे बोलले की आपल्यामधनं आपण चांगले नेते आणि लीडर्स बनवू शकतो, याची स्फूर्ती आपण घ्यायला पाहिजे. कारण इतिहास आणि ऐतिहासिक घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जर का असा विधायक ठेवला आणि आजच्या वर्तमानात आपण काय करणं जरुरी आहे ह्याच्यावर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला ह्या राज्याभिषेक दिनामधनं प्रेरणा घेता येईल. ठीक आहे साहेब. आता साहेबांची मी थोडक्यात ओळख करून देतो. साहेबांचं नाव आहे विक्रमसिंह जयवंतराव बाजी मोहिते. त्यांचं मूळ गाव आहे तळबीड, सातारा. ते मॉडेल कॉलनी सुधारणा समिती पुणे याचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य महासंघ याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते भांडारकर प्राच्यविद्या संस्था व भारत इतिहास संशोधन मंडळ या दोन्ही संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण BCom MBA मार्केटिंग केलं. मार्केटिंगमध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये त्यांचं मार्केटिंग MBA होतं. त्याचप्रमाणे MBA इंडोलॉजी म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती, म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं त्यांचा इतिहासाविषयी सुद्धा खूप अभ्यास आहे. त्यांचा ग्रेड त्यावेळेस आउटस्टँडिंग होता. बरं, त्यांचं पैलू बघितले तर ते स्पोर्ट्समध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्राला ज्युनियर कॉलेजकडनं बॅडमिंटन रिप्रेझेंट केलं होतं आणि शाळेचे ते हॉकीचे कॅप्टन होते. ते 30 वर्ष त्यांना एक्सपिरियन्स आहे इंटरनॅशनल लॉजिस्टिक सोल्युशनमध्ये. क्रायसिस मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी स्टँडर्ड, कस्टम क्लिअरन्स, वेअर हाऊसिंग या सर्व त्यांचा अनुभव आहे. सध्या ते लॉजिस्टिक कन्सल्टंट आणि ॲडवायझर आहेत. ते लॉजिस्टिक कंपनी पुण्यातली जी होती त्याचे ते एक CEO आहेत. त्यांनी खूप सारे बिझनेस आणि प्रोफेशनल अवॉर्ड मिळवले. सध्या त्यांनी त्यांचा पुण्यामध्ये जॉब केला. त्याचप्रमाणे न्यू दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबई या ठिकाणी
त्यांनी त्यांचं प्रोफेशन केलेलं आहे. ते फॉरेनला पण त्यांचं नेहमी येणं जाणं असतं. इतिहासाचे ते स्टुडंट आहे आणि त्यांनी MA सुद्धा मी आधीच सांगितलं की त्यांनी इंडॉलॉजी विथ आउटस्टँडिंग ग्रेडमध्ये त्यांनी MA कंप्लीट केलेलं आहे. त्यांचे सध्याचं संशोधन व व्याख्यानाचे विषय जर बघितले तर त्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोहिते घराणं, म्हणजे हंबीररावजी मोहिते महाराजांचे सरसेनापती. त्यांचं आपण सर्वांनी खूप आदराने नाव घेतो आणि त्यांचं त्यांचं जे शूरत्व आपल्या सर्वांना माहिती आहे ते किती शूर होते. त्यांचं मोहिते घराणं व स्थलांतर या विषयावर शोध निबंधाचं त्यांचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांचं हिंदवी स्वराज्याचं अर्थशास्त्र, सैनिकी व प्रशासकीय व्यवस्था या विषयात सुद्धा त्यांचं संशोधन आणि विषय त्यांचं व्याख्यान असतं. त्याचप्रमाणे दक्षिण दिग्विजय यावर त्यांचं संशोधन चालू आहे आणि हिंदवी स्वराज्य स्थापना व शिवराज्याभिषेकाचे महत्त्व याच्यावर सुद्धा त्यांचं संशोधन चालू आहे. त्यांचं विशेष म्हणजे ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर आज आर्मीमध्ये किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा खूप मोठा रोल असतो आणि मोहिते घराण्यांमध्ये आज सुद्धा सैनिकी परंपरा अजूनही चालू आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया, वजिरिस्तान, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, बांगलादेश मुक्ती, पाकिस्तान युद्ध, गोवा मुक्ती, श्रीलंका, शांतीसेना अशा सर्व युद्धांमध्ये मोहिते मंडळींनी पराक्रम गाजवला आहे. म्हणजे हंबीरराव मोहितेंनी जे त्यावेळेस पराक्रम गाजवला ते पराक्रम मोहिते घराणं आज सुद्धा दाखवत आहे. त्यांचं लेखन व व्याख्यान जर बघायला गेलं तर महाराष्ट्र टाइम्स व शिवमुद्रा या मासिकात त्यांचे 3 लेख प्रसिद्ध झाले व पुढील 2 लेख पुढच्या 2 अंकांमध्ये डिसेंबर व जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. त्यांचं ई व्याख्यान सुद्धा झालेलं आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यान मालिकेत त्यांचा सहभाग आहे. असं सुवर्ण पैलूंनी भरलेलं व्यक्तिमत्व श्री विक्रमसिंह मोहिते. याच्या आधी सुद्धा आपल्या मी मराठा पेजवर येऊन गेले. 14 मेला छत्रपती शंभूराज संभाजी राजेंची जयंती होती आणि त्यानिमित्त त्यांनी सुरुवातीला आपल्या मी मराठा पेजवर ते लाईव्ह आले होते. तर मला वाटतं आपण आपल्या आजचा विषय जो आहे शिवराज्याभिषेक व त्याचं महत्त्व व त्याचा अर्थ हा आपला विषय आपण घेतलेला आहे. कारण आजचा हा सुवर्ण दिन तमाम महाराष्ट्रासाठी, मी तर म्हणेन तमाम भारतीयांसाठी हा एक विशेष दिन आहे. आणि महाराज हे 18 पगड जाती व सगळं बलुतेदारांना घेऊन चालणारे महाराज होते. ते कुठल्या एका समाजाचे नव्हते. त्यामुळे मी मराठा समाजाला सुद्धा विनंती करेन की आपण त्याच्यावर आपला शिक्का मारून घेऊ नका. महाराज हे सर्वांचे होते आणि ते सर्वांचे राहतील आणि भविष्यात सुद्धा राहतील. त्यामुळे त्यांना आपला शिक्का मारून घेऊ नका ही माझी विनंती आहे. कारण महाराजांनी त्यांच्या जर आपण बघितलं त्यांचे सरदार बघितले, त्यांचे सेनापती बघितले तर हे सर्व जातीचे, सर्व समाजाचे होते आणि त्यांनी स्वराज्य स्थापलं होतं. हिंदवी स्वराज्य स्थापना केली होती. ते हिंदू स्वराज्य किंवा मराठा साम्राज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं. ते सर्वांसाठी होतं. त्यामुळं समाजाला मी विनंती करेन की आपण महाराजांना वाटून घेऊ नका. महाराज हे सर्वांचे आणि ते सर्वांचेच राहू द्या. तर आजचा विषय परत एकदा मी सांगतो, शिवराज्याभिषेकाचा अर्थ व महत्त्व. तर यात मी मोहिते साहेबांना विचारेल की आपण शिवराज्याभिषेक आपण कशा पद्धतीने बघतात. म्हणजे आज जो आपण सेलिब्रेशन करतोय किंवा शिवराज्याभिषेकासाठी तरुण मंडळी थोड्या वेगळ्या जोमात असते, तर त्याचं आपण काय, त्याचं महत्त्व कसं घ्यायला पाहिजे आणि त्याचा अर्थ, तोच विषय आपला. तर आपण फार छान या विषयाची सुरुवात करून दिली आहे. आणि हे खरं आहे की शिवराज्याभिषेक दिन हा भारतासाठी महत्वाचा आहे, जगासाठी महत्वाचा आहे आणि ना की फक्त पुणे, मुंबई, सातारा आणि महाराष्ट्रासाठी. त्याचं कारण असं आहे, तर भारताची पार्श्वभूमी जर का आपण बघितली आणि आपण म्हणतो आपण पारतंत्र्यात होतो म्हणजे काय, तर ह्याचा थोडासा आपण टाइमलाईन आणि काही घडामोडी बघितल्या तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की शिवराज्याभिषेक दिन आणि आपलं स्वराज्य स्थापन झालं त्याच्या आधीची परिस्थिती काय होती हे समजल्याशिवाय, आणि आपले शत्रू कोण होते आणि कोणाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना हे मुकाबला द्यायचा होता आणि द्यावा लागला, ते समजल्यानंतर मग ह्या दिवसाचं महत्व जास्ती समजतं. आणि हे भारताच्या परिप्रेक्ष्यतेमध्ये आपण बघणार आहे. तर 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमनी, जो एक अरब होता आणि एका ट्राईबचा तो मुख्य होता आणि सरदार होता, तर त्यांनी सिंध प्रांत काबीज केला. आणि त्याच्यानंतर इसवी सन 1000 मध्ये गझनीचा मोहम्मद आला. त्यांनी 27 वर्षामध्ये 27 हल्ले केले, लुटमार केली. आणि 1192 मध्ये मग मोहम्मद गोरी आला. त्यांनी पृथ्वीराज चौहान यांना हरवलं आणि मग
सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला आणि मग नंतर जी श्रृंखला सुरू झाली ती 1294 मध्ये देवगिरी पडलं, 1301 मध्ये रणथंबोर पडलं, 1303 मध्ये चित्तोड गेलं, त्याच्यानंतर 1347 मध्ये दक्षिणेमध्ये बहामनी सरकार बहामनीचं राज्य आलं आणि 1526 मध्ये बाबर आलंय आणि असं करता 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 1628 मध्ये शहाजहान, तर शहाजहानचं नावाचा अर्थ काय तर जहान, सगळ्या जगाचा शहा म्हणजे राजा, अशी ते स्वतःला मानायला लागले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपली सगळी संस्थानं, राज्य आणि राज्यव्यवस्था सगळी कोलमडत सगळ्या भूभागावर, अख्ख्या भारताच्या भूभागावर, फक्त महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या भूभागावर हे परदेशी आक्रमणावर मुळे प्रत्यक्ष सुरुवातीला लुटमारीसाठी आलेले, नंतर प्रत्यक्ष जमिनीचा ताबा, राज्यांचा ताबा आणि राज्यकारभार, राज्यकर्ते झाले ते. आणि भारताची राजधानी दिल्ली, त्याच्यावर कब्जा झाला. आणि हे एक समीकरण झालं की दिल्ली भारताची राजधानी, दिल्ली मोगलांच्या ताब्यामध्ये, आणि त्यामुळे भारताचे राज्यकर्ते मोगल किंवा मुघल. तर असं हे सगळं झालं. आणि ह्याच्यामध्ये 1658 पर्यंत औरंगजेब शेवटी बादशाह झाला. तोपर्यंत अतिशय बिकट अशी परिस्थिती खालावतच गेली, वर्षानुवर्ष, युगानुयुग आणि डिकेड्स खालावतच गेली, अशी ही पार्श्वभूमी होती. त्याच्यानंतर ही जी मंडळी होती त्या मंडळींचं एक म्हणजे कसं दोन विरुद्ध घडामोडी होत होत्या भारतामध्ये. 2000 वर्षापूर्वीची, कमीत कमी सांगतोय, त्याच्या आधी 2000 वर्षापूर्वीची राज्यव्यवस्था, तत्वज्ञान, अध्यात्म, धार्मिक डेव्हलपमेंट, अशी परंपरा होत होती. आणि ती परंपरा इसवी सन 500 पर्यंत, म्हणजे जेव्हा इस्लाम अरबस्थानामध्ये सुरुवात झाली आणि त्याची स्थापना झाली, तर तोपर्यंत भारताची परिस्थिती ही अतिशय एका वेगळ्या उच्च कोटीवर पोहोचली होती. आध्यात्मिक, धार्मिक, पंथिक, राजघटनेची आणि पंथांची. आणि इकडे नवीन पंथ आला होता. आपण अहिंसेवर चाललो होतो, कारण आपल्या लढाया झाल्या होत्या, प्राणहानी झाली होती. अशोकाने मग आता प्राणहानी नाही म्हणून अहिंसेचा प्रसार करायला सुरुवात केलं होतं. बौद्ध धर्म, जैन धर्मीयांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं होतं. असं करता करता आपण अहिंसेवर, आपण एकंदरीत वैश्विक वसुदैव कुटुंबकम अशी कन्सेप्ट असताना इकडे नवीन धर्म आला, नवीन राज्य, आणि जे कबिल्यांमध्ये राहत होते त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती आली, त्यांना एक ऊर्जा मिळाली. आणि ते सगळेजण वेगवेगळ्या कारणासाठी आणि धर्म पसरवण्यासाठी बाहेर पडले. आणि असे ही लोक आपल्या देशाच्या सीमेपर्यंत आले. आणि एवढंच नाही तर 700 इसवी सन 700 पासून आपल्या देशामध्ये घुसायला सुरुवात केली. आणि त्यामुळे एक प्रकारचं धर्मसंकट आलं, राजकीय संकट आलं, सामाजिक संकट आलं. आणि ती घोडदौड त्यांची ही वाढतच चालली जोपर्यंत आपलं स्वराज्य स्थापन झालं नाही तोपर्यंत, असं मला वाटतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना कशी मिळाली असेल? आपल्याला काय वाटतं की महाराजांना कसं काय वाटलं असेल की त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे? आताच मी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये हे मुघल याच्या आधी किंवा खिलजी, तुगलक, सईद, लोधी हे सगळे याच्या आधी भारतामध्ये काय परिस्थिती होती? तर भारतामध्ये सुद्धा अनेक राजे महाराजे होते आणि ते आपापल्या परीने राज्यकारभार करत होते. परंतु आपल्याकडे पूर्वी बघितलं मौर्य साम्राज्य, अशोकाचं साम्राज्य आणि सातवाहनांचं साम्राज्य ही खूप मोठी साम्राज्य होती. आणि त्यामुळे ते खंबीर होते आणि परकीय आक्रमण झाली नाहीत असं नाही, पूर्वी पण परकीय आक्रमण झाली.
पण त्याला तोंड देण्याचे ह्यांच्यामध्ये हिंमत होती आणि ते लोक जे आले ते भारतामध्ये पूर्ण सामील होऊन गेले. त्यामुळे आता आपल्यापैकी कोण पूर्वीचे हूण आहेत किंवा पूर्वीचे काही इतर शक आहेत, शकद्वीपावरनं आलेले, ते आपल्याला आज माहिती नाहीत, कारण सगळे एक होऊन गेले, आपली भारतीय संस्कृतीमध्ये सगळे सामावून गेले. परंतु ही जी परिस्थिती होती स्वराज्य स्थापन करण्याच्या वेळेसची, तेव्हा अशी परिस्थिती होती की भारतातले खूपशे राजे महाराजे हे हारले होते लढाईमध्ये, किंवा त्यांनी मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं होतं, किंवा त्यांच्याकडे ते नोकरीला होते. आता महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर घोरपडे, घाटगे, मोहिते, सुर्वे, मोरे, ही सगळी लोक राजमंडळी होती. त्यांना मोर्चलेचा मान होता, पण त्यांना आदिलशहाचे किंवा मोगलांचे ते नोकर होते. आणि अशी परिस्थिती जवळजवळ 250-300 वर्ष चाललेली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये मग शेवटी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा ही नक्कीच शहाजी महाराज, जिजाबाई आणि शिवाजी महाराज या तिघांच्या विचारातनं, या तिघांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्या प्रयत्नांनी ही नक्की झालेली आहे. पण त्याची सुरुवात निश्चित शहाजी महाराज आणि जिजाबाई यांना आपल्याला श्रेय द्यावं लागतं, कारण त्यांचा जो एक दृष्टिकोन होता आणि तो दृष्टिकोन त्यांनी अंमलात उतरवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या, ह्याच्यामध्ये एकच उदाहरण मी देतो की त्यांनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं आणि त्यांनी त्यांना कसं त्यांच्यामध्ये गुणसंवर्धन, कला, कौशल्य याचं संचय केला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. हे अतिशय अभ्यास करण्याजोगं आहे. आणि आज वर्तमानात सुद्धा आपल्याला दिसून येईल की आईवडिलांचं रोल मुलांच्या भवितव्यामध्ये त्यावेळेसची जी परिस्थितीला अनुरूप योग्य असं काय शिक्षण देता येईल याच्यामध्ये केवढा महत्वाचा असतो रोल, हे दिसतं. तर आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा शहाजी महाराजांची होती. त्यांनी शिवाजी महाराज जेव्हा बँगलोरला आले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पुण्यात आले, त्यांच्याबरोबर प्रधानमंडळ दिलं, त्याच्या अनुभवी लोक दिली, झेंडा दिला, मुद्रा दिली आणि एक त्यांची जहागिरीचा एक प्रदेश आणि ध्येय दिलं. आणि त्या मुद्रेमध्ये जर का आपण बघितलं तर त्याच्यातले एकच शब्द की विश्ववंदिता. आता एका पुण्याच्या जहागीरदाराचं मुद्रेमध्ये विश्वाचं वर्णन का बरं यावं, म्हणजे त्यांची झेप, विचारांची झेप तेव्हा किती होती. आणि त्याप्रमाणे निश्चितच असं दिसतं की शहाजी महाराज आणि जिजाबाईंनी या प्रेरणा दिली आणि ती अंमलात आणण्यासाठी अपार कष्ट केले, अपार कष्ट केले. स्वराज्य स्थापन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले असतील, आपल्याला काय वाटतं? आपण जो इतिहास संशोधन केला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय वाटलं असेल? आय थिंक हे फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण आज आपण जेव्हा मागे वळून बघतो 374 वर्ष झाली आज राज्याभिषेकाला, तर तेव्हा आपल्याला दिसतं स्वराज्य स्थापन झालं. पण स्वराज्य स्थापन व्हायला मी आता सांगितल्याप्रमाणे मुलाच्या मनामध्ये ते बीज रोवण्यापासनं, त्याची आखणी करण्यापासनं, त्यांना ट्रेन करण्यापासनं सगळं झालं. शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी 12व्या वर्षी, म्हणजे 5वी किंवा 6वीतला आत्ताचा मुलगा, 12व्या वर्षी जबाबदारी, जहागिरीची जबाबदारी दिली मोकासदार म्हणून. आणि त्यावेळेस जेव्हा शिवाजी महाराज परत पुण्याला आले आणि जिजाबाईंबरोबर आणि कारभाऱ्यांबरोबर, तेव्हा त्यांनी त्याची पाहणी केली आणि लहानपणापासून जबाबदारी दिली गेल्यामुळे त्यांना आकलन पटकन आलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण चालूच होतं, त्यांचं राजकीय शिक्षण चालू होतं, अभ्यास चालू होता. आणि त्यामुळे
त्यांना अनुभव आणि अभ्यास असं दोन्हीची आणि प्रशिक्षण याची सुंदर अशी हे झाली. ते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही जबाबदारी दिली, पण आपण मुलांवर जबाबदारी टाकतो आणि मग परत काढून घेतो, मनामध्ये शंका येते किंवा काय. ही जबाबदारी दिवसेंदिवस वाढतच गेली. शहाजी महाराजांची जहागीर म्हणजे काय होतं तर पुणे, इंदापूर आणि सुपे एवढा एक भाग होता. आणि सुरुवातीला शिवाजी महाराजांकडे पुण्याची जहागीर होती आणि पुण्याचा कारभार होता आणि तो ते राजगडावरनं पण करायचे 1641 पासून. त्याच्यानंतर दादोजी कोंडदेव जे इतर प्रांताचे अधिकारी होते त्यांचा मृत्यू झाला. ते झाल्यानंतर पूर्ण वहिवाटदार म्हणून पूर्ण जहागिरीचा बंदोबस्त शिवाजी महाराजांकडे आहे आणि तो त्यांनी अगदी व्यवस्थित विचार करून त्याची ताबा घेतला. आणि त्या ताबा घेण्यामध्ये सिंहगड आणि पुरंदर हे 2 किल्ले त्यांच्या जहागिरीतले होते, पण आदिलशहाचे लोक त्याच्यामध्ये होते. त्यांनी त्या किल्ल्याचा ताबा घेतला व आपली लोक तिथं जोडली. ह्याच्यामध्ये शहाजी महाराजांना खूप त्रास झाला आणि त्याच्यामध्ये तर हे सगळे प्रयत्नांचं मी सांगतोय की मुलगा इकडे जहागिरी, आदिलशाहीची जहागिरी किंवा शिवाजी महाराज शहाजी महाराजांची निजामशाहीच्या वेळेसची जी जहागिरी होती ती सांभाळतोय, जी आता आदिलशाहीमध्ये जॉईन झाले होते. आणि ती हे करताना हळूहळू कसे स्वतंत्र होत होते आणि हळूहळू कसे स्वतःला ट्रेन करत होते, प्रशिक्षित करत होते, न्यायनिवाडा करत होते. तर हे अतिशय बघण्यासारखं आहे आणि हे सगळे त्या प्रयत्नांचं ते उदाहरण आहेत. त्यांनी मोसेखोर, रोहिडखोर, त्याच्यानंतर उतरवळीचे तंटे, पुरंदरचे जे सरनाईक होते त्यांचा वारसाचा विषय होता तो हाताळला. असे एक ना अनेक त्यांनी जबाबदारी, तिथं न्यायदान सुरुवात केलं आणि त्यांनी दाखवून दिलं प्रजेला की न्याय म्हणजे काय आणि आपण न्यायदान करतो हे कसं इतर मुस्लिम सत्तांपासून आपण वेगळे आहोत आणि हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य कोणासाठी असतं, एक तर भूभाग असतो आणि त्या भूभागामध्ये राहणारी जनता असते, नागरिक असतात, रयत म्हटलं जायचं. तर ती रयतेला एक राजा मिळाला, त्या रयतेला एक नेता मिळाला, त्या रयतेला एक आधार मिळाला. ही भावना हळूहळू त्यांच्यामध्ये रुजू व्हायला लागली. आणि तसं पहिली 15 वर्ष त्यांनी जी जहागिरी होती त्याच्यामध्ये एक प्रकारचं स्वतंत्रपणा, एक प्रकारची वेगळी राजकारण, एक प्रकारची वेगळी व्यवस्था आणि न्यायदान हे सुरुवात केलं पहिले 15 वर्ष. आणि अशी ती स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी आणि मग लोक जोडली. नेताजी पालकर ह्याच सुमारास आले. त्याच्यानंतर इतर त्यांची जी मंडळी होती, येसाजी कंक होते वगैरे, ते सगळी मुलं मोठी होत होती. आणि शिवाजी महाराज बाय द टाइम 26 वर्षाचे झाले होते, 27 वर्षाचे झाले होते. तर अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांनी स्वतःला किती छान तयार केलं होतं. एक अतिशय उत्तम तयारीचं कसं असतं, तुम्ही बाहेरची तयारी करू शकता, प्रवासाला जायचंय तर तुम्ही गाडी तयार करू शकता, तुम्ही खायचं घेऊ शकता, तुम्ही कपडे लत्ते घेऊ शकता, हे सगळं होतं. पण स्वतःची मानाची तयारी, स्वतःची कपॅसिटी तयारी करणं हे फार जरुरी असतं. तर एक फार सुंदर, मी मागच्या वेळेस पण मेन्शन केलं होतं आणि मला नेहमी हे सांगावंसं वाटतं आणि आता जे वर्तमानात हे उपयोगी पडणार आहे की शिवाजी महाराजांच्या मध्ये काय गुण होते. आणि तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे गुण काही सगळेच उपजत आणि जन्मताच असतात असं नाही, तर बरेचसे डेव्हलप करावे लागतात आपल्याला याच्यानी. तर देवाची ठाई निष्ठा, राजकलेची अदब, म्हणजे आपण कुठे वावरणार आहोत, आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, तिथले ज्याला मॅनर्स म्हणतात किंवा तिथले जे औपचारिकपणा असतो तो शिकणं. दर्शनीय म्हणजे अपिअरन्स, आपण कसं दिसलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. आणि म्हणून रामदास स्वामींनी पण नंतर म्हटलं होतं की
शिवाजी महाराजांचे कैसे बोलणे, शिवाजी महाराजांचे कैसे चालणे, तर हे ते वेल अक्वायर्ड ज्याला म्हणतात असंच होतं. नंतर बोलणं कसं रसिक असावं, की कोणालाही विश्वास वाटेल असा, कोणाचीही आपल्या गोटामध्ये जर का सामील करून घ्यायचं असेल तर त्यांना एक विश्वासदर्शक बोलता आलं पाहिजे, अभ्यास पाहिजे. डोळ्यांमध्ये शरम, तर असे तो एक गुण आहे की तुमचे डोळे कसे पाहिजे, एवढ्यापर्यंत बारकावा जर का ह्या मनुष्याने केला असेल तर तुम्ही विचार करा, तुम्ही प्रश्न विचारला की स्वराज्य करण्यासाठी तयारी कशी केली आहे. तर एवढ्या बारकाव्याने जाऊन आई वडिलांनी आणि मुलांनी त्याची तयारी केली आहे. न्यायदान, आपली भारतीय संस्कृती फार आधी तेव्हा सुद्धा खूप प्राचीन होती आणि न्यायदानाची पद्धती आपल्याकडे होत्या, अतिशय प्रगल्भ आणि डेव्हलप्ड अशी न्यायदान पद्धती होती. त्याचा अभ्यास करून अतिशय तरुणपणी त्यांनी न्यायदानाला सुरुवात केली. शहाणपण आणि विवेक हा त्यांच्यामध्ये होता. सखोल म्हणजे अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणे, कुठल्याही विषयाची माहिती घेणे. धीर, तुम्ही आता आपण पुढे बघू आपल्या चर्चेत येईल एखाद्या वेळेस, परंतु त्यांचा संयम किती प्रचंड होता हे एक अक्षरशः वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. एकदम काहीतरी डोक्यात आलं आणि आय तलवार आणि आय अंगात धमक म्हणून कोणावर चालून कधी गेले नाही. दुसऱ्याच्या मनातलं इंगित ओळखणे, म्हणजे त्याच्या मनामध्ये काय चाललंय ह्याचा अंदाज घेणे. आणि तसंच त्यांनी शाहिस्ते खान, अफजल खान, मिर्झा राजा जयसिंग म्हणा आणि असे अनेक लोकांच्या मनामध्ये काय आहे त्यांची सायकोलॉजी त्यांनी व्यवस्थित ओळखली. जादूगिरी म्हणजे थोडंफार आपल्यावर कोणी जादूटोणा करू नये, ते काही जादूगार नव्हते, परंतु तरी सुद्धा त्यांना त्याची ती कला एक होती. आपल्या भारताच्या याच्यामध्ये ज्या कला 64 कला म्हणतात त्याच्यापैकी ही एक कला आहे, विष उतरवणे. कारण राजा म्हटला, सरदार म्हटलं, महत्वाची व्यक्ती म्हटलं की विषप्रयोग पूर्वी व्हायचे. तर त्याच्यासाठी सामुद्रिक म्हणजे पूर्वीची अशी परिस्थिती होती की आपण आता बघितलं इसवी सन 700 पासनं ते शिवाजी महाराज होते तेव्हापर्यंत अशी परिस्थिती होती की समुद्रावर प्रवास करायचा नाही, सिंधू बंदी होती. तरी सुद्धा त्यांनी समुद्र आणि सामुद्रिक जो व्यवहार आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती, व्यवस्थित अभ्यास केला होता. आणि शस्त्रास्त्रांचं ज्ञान, त्यांनी कितीतरी नवीन नवीन शस्त्र तयार केली आणि दुर्ग अभ्यास आणि विद्या याचा त्यांनी अभ्यास केला होता. तर काय काय त्यांनी तयार केलं हे बघितलं तर अक्षरशः आश्चर्याने म्हणजे आश्चर्य वाटावं अशी त्यांची वाटचाल होती. आणि हे अशक्य असं काही नाहीये तसं बघायला गेलं तर. त्यामुळे आपल्यामध्ये नवीन निर्णय का नाही, नवीन नेते का नाही तयार होत ह्या लेवलचे, हे खरं आश्चर्य आहे. हे खरं आश्चर्य आहे. आणि त्यांच्यामध्ये जी शेवटचा गुण म्हणजे जे ठरवू ते करण्याची स्वतःसाठी आणि दुसऱ्यांना लावलेली शिस्त, हे त्यांनी फार जरुरी होती. अशी त्यांनी स्वराज्याची तयारी, आणि हे त्यांचं अतिशय फोकस्ड होते. त्यांनी ठरवलेलंच होतं की आपलं राज्य, हिंदवी राज्य स्थापन करायचं ही तो श्रींची इच्छा. हे त्यांचं अतिशय न हे घेता, क्रेडिट घेता त्यांनी देवाला ते अर्पण केलं होतं. पण अतिशय त्यांनी ठरवून नियोजनबद्ध हे केलेलं आहे असं वाटतं. महाराजांविषयी काय किती पण बोललं ते कमीच आहे. म्हणजे सर्व गुणसंपन्न असा राजा. आणि महाराजांचं जे कर्तृत्व हे महाराष्ट्राला तर माहितीच आहे, परंतु जी तरुण मंडळी यांना कुठे ते 2-3 लाईन इतिहासात असतात शिकायला. त्यामुळे मी मराठा पेजने हा एक उपक्रम चालू केलेला आहे. आपण आतापर्यंत आपण स्वतः इथं मागच्या वेळेस लाईव्ह येऊन गेला. त्याचप्रमाणे सेनापती म्हणजे महाराजांचे जे सेनापती होते तानाजी मालुसरे यांचे जे वंशज आहे कुणाल मालुसरे ते येऊन गेले. त्याचप्रमाणे शंभूराजांच्या ज्या धाराऊ आई होत्या त्यांचे जे वंशज आहे अमित शेठ काळे पाटील ते मागच्या वेळेस लाईव्ह येऊन गेले. आणि त्याचप्रमाणे आपले ललित सूर्याजी पाटील शंभूचरित्र व्याख्याते हे सुद्धा आपल्या इथं लाईव्ह आले ते महाराजांविषयी बोलण्यासाठी. आज सुद्धा ते 4 वाजता राज्याभिषेकावर बोलणार आहे. तर आमचा याच्या मागे एकच इंटेन्शन, एकच हेतू आहे की महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्र नव्हे तर तमाम भारतीयांना कळला पाहिजे. जर महाराजांनी स्वराज्य स्थापना केली नसती
तर तर कदाचित जे महाराजांनी मुघलांना महाराष्ट्रात अडवलं होतं आणि साऊथमध्ये जाण्यासाठी थोडंसं मज्जा आणला होता, तर ती ओपन झालं असतं आणि कदाचित संपूर्ण देश हा कदाचित मुघलमय झाला असता. महाराजांचं हे कर्तृत्व जास्तीत जास्त भारतीयांकडे पोहोचावं हा या मी मराठा पेजचा उद्देश आहे. आणि या पेजच्या माध्यमातून आपण असे विविध उपक्रम भविष्यात घेणारच आहोत. आणि आपण जे सांगितलं महाराजांविषयी किंवा या राज्याविषयी अतिशय सुंदर आपण सांगत आहात. आता मला पुढचा प्रश्न की स्वराज्याची राज्याभिषेकापर्यंतची परिस्थिती व राज्यव्यवस्था कशी होती? म्हणजे महाराजांनी राज्याभिषेक केला त्याच्या आधी आणि राज्याभिषेकापर्यंत काय पर्यंत त्यांना काय वाटलं असेल की राज्याभिषेक केला पाहिजे? आता आपण जे बघितलं ते पहिली 15 वर्षाचा बघितलं की 1641 पासून ते 15 वर्षापर्यंत ही परिस्थिती होती की त्यांनी शहाजी महाराजांची जी जागीर होती त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः व्यवस्थित त्यातलं बस्तान बसवलं. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांची स्टेप होती की त्यांनी आपल्या ह्या जहागिरीच्या प्रदेशाच्या बाहेर जायला सुरुवात केली. आणि ती सुरुवात करायच्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर जावळी काबीज करायचा प्लॅन केला. आणि आपल्याला चंद्रराव मोऱ्यांची ती स्टोरी माहितीच आहे. आणि ती जावळी काबीज केली त्यांनी आणि ती स्वराज्यामध्ये जोडली. त्यामुळे काय झालं, पुणे प्रांतापासून त्यांनी साताऱ्याचा डोंगराळ भाग आणि जावळीचा कोकणापर्यंतचा भाग, त्यामुळे समुद्रापर्यंत त्यांची आपल्या स्वराज्याची सीमा थटली. जावळी हा अतिशय सधन आणि अतिशय महत्वाचा इलाका होता, परंतु तो आदिलशहाशी संलग्न होता आणि ते चंद्रराव मोरे महाराजांना मानायला तयार नव्हते. शेवटी त्यांना शिक्षा केली गेली आणि ती जावळी आपल्याच्यामध्ये आली. तर हे होत असताना त्याच वेळेस असं दिसलं आणि राजकारणामध्ये स्वराज्याच्या कारभारामध्ये महाराजांनी वेळेला फार महत्व दिलंय. आणि त्यांनी टायमिंग ज्याला म्हणतात की कुठला निर्णय किंवा कुठली मोहीम कधी आखायची. तर ह्याच वेळेस अशी परिस्थिती होती की आदिलशाही थोडी कमजोर होत होती आणि त्या कमजोरी असल्यामुळे आणि कोकणपट्टी पूर्णपणे आदिलशाहीच्या ताब्यात होती. तर त्यांनी कोकणपट्टीवर तो फोकस ठेवला आपला आणि आदिलशाहचे हळूहळू एक 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 इलाके तिथले जे किल्ले असतील ते घ्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं होता होता त्यांनी जवळजवळ स्वराज्यामध्ये 40 किल्ले आपल्या ताब्यात मिळवले. 40 किल्ले आणि त्याच्या आजूबाजूचा भूभाग. आणि ही फार मोठी घटना होती. आता त्याच वेळेस 2 घटना फार महत्वाच्या झाल्या. एक म्हणजे आदिलशाहीमध्ये आणि दुसरी म्हणजे मोगलांच्याकडे. शहाजहान आजारी पडला आणि तिकडे सत्तांतराचे वेध लागले. नाहीतर औरंगजेब हा दख्खनेत म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिणेमध्ये होता. पूर्वी उत्तर भारत म्हणजे मध्य प्रदेशचा भाग, बुऱ्हाणपूरच्या वरचा उत्तर भारत आणि खाली दख्खन असं ते म्हटलं जायचं. तर दक्षिणेचा सुभेदार औरंगजेब होता. परंतु आणि त्यांनी आदिलशाही विरुद्ध आणि कुतुबशाही विरुद्ध मोहीम उघडली पण होती. परंतु जेव्हा शहाजहान आजारी पडला, म्हणजे वडील आजारी पडला आणि तिथे त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू होणार होता, तेव्हा औरंगजेबाला परत उलट फिरायला जावं लागलं आणि त्याचे वेध दिल्लीकडे सुरू. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम मोगलांच्या ह्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे 1657 पर्यंत म्हणजे स्वराज्याची नीव घातल्यापासनं 1641-42 म्हणू आपण, त्याच्यानंतर 1657 पर्यंत त्यांनी मोगलांना हात लावला नव्हता. पण अशा वेळेस पहिल्यांदा त्यांनी मोगलांवर हल्ला केला आणि जुन्नर लुटलं. श्रीगोंद्यावर हल्ला केला, ती मोगलांकडे होतं. आणि नंतर हळूहळू हे त्यांचं बस्तान वाढायला लागलं. परंतु इकडे आदिलशहाकडे आधीचा आदिलशाह गेला आणि अली आदिलशाह जो त्याचा मुलगा नव्हता, परंतु त्याला त्यांच्या एका ठेवलेल्या बाईकडनं झालेला मुलगा होता आणि त्याचा बडी बेगमनी त्याचा सांभाळ केला होता.
त्याला गादीवर बसवलं. तो अतिशय लहान होता, त्यामुळे बडी बेगम म्हणून त्या कारभार बघायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्यामुळे इकडे सत्तांतर झालं आणि इकडे मोगलांकडे पण सत्तांतर झालं. तर हा आपल्या स्वराज्यासाठी पण एक स्थित्यंतराचा भाग होता. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे अफजल खानाची गोष्ट, शाहिस्ते खानाची गोष्ट. परंतु स्वराज्य आणि राज्याभिषेक होईपर्यंत काय काय घटना घडल्या ह्याचा मागोवा घेताना या घटनेचा उल्लेख फार महत्वाचा आहे की त्याच्यानंतर अफजल खानाची स्वारी झाली. अफजल खानाची स्वारी होते न होते तोपर्यंत आणि अफजल खान मारला गेल्यामुळे आदिलशाह हादरले आणि त्यांनी सिद्दी जोहरला पाठवलं. मग पन्हाळ्याचा वेढा झाला. पन्हाळ्याचा वेढा चालू असताना शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये अडकलेले असतानाच इकडून शाहिस्ते खान आला आणि शाहिस्ते खान आल्यानंतर त्यांनी इकडे स्वराज्याचं नुकसान करायला सुरुवात केलं. तर हे सगळं होत असताना शिवाजी महाराज शांतपणे एक एक ऑब्झर्व करत होते. आणि मगाशी आपण त्यांचा गुण जो बघितला तर तो अफजल खानाला सुद्धा त्यांनी गारद केलं. पण अफजल खान मार्च मध्ये इकडे आला होता 1659 मध्ये. शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर पर्यंत वाट बघितली, 6 महिन्याच्या वर. आणि त्याच्यानंतर त्याची जी भेट झाली आणि आपल्याला तो इतिहास माहितीच आहे. पण हे फार लक्षात महत्वाचं आहे. आपण अफजल खान आला, मग त्याचं पोटं फाडली, मग ते करतो. परंतु तो सगळा काळ जवळजवळ मार्च 1659 ला तो वाईमध्ये शिरल्यापासनं ते नोव्हेंबर 1659 पर्यंत ही सगळी चालढकल, उलाढाल, चर्चा, वकील पाठवणे, हे करणे आणि वाट बघणे, योग्य जागेचा शोध घेणे आणि मग प्रतापगडला ते गेले. तर हे सगळं झालं. सिद्दी जोहरचा आपल्याला माहितीच आहे, पन्हाळ्याचा वेढा, पन्हाळा ते विशाळगड तो प्रवास, पावनखिंडी घोडखिंडीचा ती लढाई, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर शाहिस्ते खान आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शाहिस्ते खान जवळजवळ 1660 मध्ये आला आणि शिवाजी महाराजांनी 1660 पासून 1663 पर्यंत काही केलं नाही शाहिस्ते खानाच्या बाबतीत. थोडंफार डिफेन्सिव्ह काय केलं असेल तेच. परंतु त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कोकण स्वारी चालू ठेवली. कोकणामध्ये किल्ले वर लक्ष केंद्रित चालू ठेवलं आणि त्याचबरोबर त्यांनी कोकणाचा प्रदेश काबीज करायचं चालू ठेवलं. आणि 1673 मध्ये त्यांनी मग योग्य निर्णय घेऊन, शत्रूचा अंदाज घेऊन त्यांनी बरोबर शाहिस्ते खानाचा जो पुण्यामध्ये लाल महालामध्ये बोटं कापली आणि तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. तर ते सगळं झालं. आता हे तुम्ही विचार करा, अफजल खान आला, त्याच्यानंतर सिद्दी जोहर आला, शाहिस्ते खान येऊन 3 वर्ष आपल्या नुकसान केलं त्यांनी आपल्या स्वराज्याचं. मग आता नुकसान भरपाई झाली पाहिजे, मोगलांकडनं झाली पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ही केली आणि सांगून, आणि का केली हेच सुद्धा त्यांनी रेकॉर्डेड आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे की स्वराज्याचं जे अतोनात नुकसान केलं शाहिस्ते खानाने आणि इतर स्वाऱ्यांमुळे, त्याची भरपाई आम्हाला झालीच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घेणं जरुरी आहे की हा राजकारणाचा भाग आहे, प्लस राजनीतीचा भाग आहे, राज्यकारभाराचा भाग आहे म्हणा, की भारत पारतंत्र्यात का गेला पूर्वी या सगळ्या मोगल म्हणा किंवा इराणी, अफगाण यांच्या तुर्की लोकांच्या आधिपत्याखाली. तर पूर्वीची जी मोठी आपली राज्य होती ती राज्य छोटी छोटी झाली आणि ते छोटे राजे सुसंस्कृत असतील किंवा त्यांचं सगळे चांगले होते असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु ते जे काय होते ते त्यांची आर्थिक परिस्थिती ही ह्या मोठ्या बलाढ्य शत्रूला तोंड देण्यासारखी अजिबात नव्हती. दुसरं, त्यांच्याकडे शस्त्रशास्त्र आणि लढाईच्या नवीन क्लुप्त्या आणि युक्त्या नव्हत्या. शिवाजी महाराजांनी हे नक्की अतिशय व्यवस्थित हेरून ठेवलं होतं. आपला स्वराज्याचा साईज किती
आणि त्यांनी बघितलेली स्वप्न किती याचा विचार करता स्वराज्यामध्ये उत्पन्न कुठून यायचं, तर उत्पन्न यायचे मार्ग म्हणजे शेतसारा, शेती, आणि शेतीचं तेव्हा प्रोडक्टिव्हिटी असून असून किती असणार आहे. त्यामुळे त्यांना कळलं की आपल्या जर का स्वप्न पूर्ती करायची असेल तर, आणि स्वराज्य स्थापायचं असेल आणि ते टिकवायचं असेल तर आपली आर्थिक स्थिती मजबूत पाहिजे. आज सुद्धा वर्तमानात आपल्याला हा फार महत्वाचा विषय की आपण आपलं कुटुंब सांभाळताना सुद्धा आपली आणि सगळ्या स्वराज्यासाठी आणि किल्ल्यांसाठी आपण जे काम करतो ते करताना सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती स्वतःची वैयक्तिक मजबूत आहे का नाही हा कार्यकर्त्यांनी अतिशय महत्वाचा विचार केला पाहिजे. कारण तरच तुम्ही शेवटपर्यंत टिकू शकाल. शिवाजी महाराज स्वराज्य टिकलं आणि वाढलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती होती, हे सुद्धा करता कामा नये. ते आपण बोलू अजून थोड्या वेळाने. तर तर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी पिलाजीराव शिर्के, मोरोपंत, बेनाजी पंत, वेगवेगळ्या लोकांच्या नेमणुका केल्या. कारण स्वराज्य वाढत होतं, जबाबदारी वाढत होती आणि मुलकी व्यवहार आणि ज्याला सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात हे करणं पण तेवढंच जरुरी होतं. त्यामुळे तुम्ही बघाल ज्या ज्या नेमणुका झाल्या त्या अशा कर्तबगार चांगल्या लोकांच्या नेमणुका झाल्या ज्यांनी अजून सिस्टीम चांगल्या डेव्हलप केल्या आणि स्वराज्याशी त्या निगडीत अशा आणि महाराजांच्या ज्या एकंदरीत रयतेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनाला पूरक अशा त्या सगळ्या व्यवस्था त्यांनी लावल्या. सुरतेची झाली आणि तो प्रचंड पैसा आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाला. त्याच्यामध्ये महाराजांनी काय केलं तर स्वतःचं पॅलेस नाही बांधला, स्वतःसाठी काही गाडी घोडे नाही घेतले, तर काय केलं त्यांनी तर त्यांना मला एक आश्चर्य वाटतं आणि मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला एक जाणीव झाली आणि प्रामाणिकपणे मान्य करतो की शिवाजी महाराजांचं कोकणावर प्रचंड प्रेम होतं असं मला जाणीव झाली. आणि त्यांनी इतक्या स्वतः वैयक्तिक मोहिमा केल्या आणि त्यांनी हा पैसा कुठे वापरला असेल तर अच्छा त्यांनी सिंधुदुर्ग घेतला. सिंधुदुर्ग बांधायला एक 28 वर्षाचा मुलगा काय करतो तर 48 एकर मध्ये समुद्रामध्ये किल्ला बांधायचं स्वप्न बघतो की आपल्या बापजाद्यांनी कधी अजून समुद्रात पाय ठेवला नव्हता आणि म्हणजे लढण्यासाठी. त्यामुळे त्यांचं स्वप्न किती प्रचंड असेल आणि त्यांना सागरी सैन्याचं आणि सागरी सत्तेचं महत्व किती पटलं होतं हे दिसतं. त्यांनी त्या काळामध्ये राज्याभिषेक व्हायच्या आधी सिंधुदुर्ग बांधला आणि त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग बांधला. त्याच्यानंतर त्यांनी आर्मासाठी गलबत बांधली. आणि आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा आरमाराबद्दल आणि एकच फोटो आपण बघतो तो म्हणजे तो असे किनाऱ्यावर उभे आहेत तिकडे आणि असे काहीतरी बोट दाखवत होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्याच वेळेस 1665च्या सुमारास साधारण शिवाजी महाराजांनी 5 दिवस बोटीवर राहून आरमारी मोहीम आखली होती वेंगुर्ल्याच्या आसपास. तिथून गोव्याला वळसा घालून उत्तर कर्नाटकामध्ये त्यांनी ती मोहीम आखली होती आणि त्याचा त्यांनी अतिशय यशस्वीरित्या ती मोहीम आखली होती. तर हे सगळं ते करत असताना त्यांनी मुलकी व्यवहार, कारण कोकणामध्ये प्रदेश वाढत होता. आपण आधी बघितलं पुणे, इंदापूर, सुपे आणि त्याचबरोबर जावळी आता आपल्या हातात आलं होतं. त्याच सुमारास त्यांनी प्रतापगडची बांधणी केली आणि आपण एक घर एक खोली बांधायची असता आपल्याला किती अवघड जातं. त्यावेळेस अख्खे किल्ले बांधून काढायचे एवढ्या तरुण वयामध्ये अलौकिकच होतं. म्हणजे तो त्यांची झेपच होती आणि ती बांधायचं म्हणजे ते त्यांचं स्वप्न होतं ना. अनलेस ध्येय असल्याशिवाय पैसे खर्च करणार आहे तुम्ही, कशाला एवढे श्रम घेणार आहेत तुम्ही, कशाला एवढे ते देणार. त्यामुळे त्यांचं जे दुर्ग विज्ञान होतं आणि स्थापत्य विज्ञान होतं आणि त्याची त्यांना कल्पना होती आणि मग त्याप्रमाणे त्यांनी हा भोरप्या डोंगरावर प्रतापगडचा किल्ला त्यावेळेस बांधला. तर असे या सगळ्या राज्याभिषेकाच्या आधी घटना घडत असतानाच औरंगजेब स्थिरावर झाला
त्यांनी त्याच्या सगळ्या बंधूंचं निपटारा केला. आणि एक महत्वाचं पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की ही जी मुघल सत्ता होती की आपण जातीवाचक किंवा हे करायचं नाहीये, कोणाला नाव ठेवायचे नाहीये, परंतु ही जी काही सत्ता होती आणि जी वस्तुस्थिती आहे म्हणजे रेकॉर्डेड हिस्ट्री आहे की तो बाबर आला, त्याने लोकांची सैन्य हरवलं, हुशार होता, तो शूर होता, तोफा त्यांनी प्रथम आणल्या, सगळं झालं मान्य, अगदी हुशार आणि युद्ध कौशल्याबद्दल. पण शत्रू पक्षावर तुम्ही कसे ट्रीट करता, तर त्यांनी आपल्या शत्रू पक्षाच्या सैनिकांच्या मुंडकी कापली आणि दर 3-3 किलोमीटरवर 30-30 फूट मनोरे मुंडक्यांचे बनवले. म्हणजे अशी दहशत बसवायची आणि हे करायचं. त्याच्यामध्ये भूषण वाटायचं, म्हणजे हे केलं तर कोणाच्या तरी दुसऱ्याला सांगून केलं ती गोष्ट नाही. स्वतःच्या बाबरनाम्यामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे, हे डॉक्युमेंटेड आहे, स्वतःच लिहून ठेवलंय आणि हे त्यांना भूषण वाटायचं. तर अशा, आणि त्यांचं फार क्लिअर ऑब्जेक्टिव्ह होतं की बुद्धपरस्त, म्हणजे हा त्यांचा एक ऑब्जेक्टिव्हच होतं. राज्य करणे हे ऑब्जेक्टिव्हच होतं, संपत्ती होणे हे क्लिअर ऑब्जेक्टिव्ह होतं. तर अशा असल्यामुळे त्यांना ते अशा शत्रूला आपल्याला तोंड द्यायचं होतं. आणि शिवाजी महाराजांना एक अतिशय छान गोष्ट कळली होती, ती म्हणजे आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण आणि इतर इन्फ्लुएन्सर्स किंवा त्या शत्रूला किंवा मित्राला वश करणारे कोण, ह्याचा फार चांगला अभ्यास शिवाजी महाराजांचा होता. आणि हे तुम्हाला मी सांगू इच्छितो, आम्ही जेव्हा प्राचीन भारताचा अभ्यास केला तेव्हा ह्या सर्व व्यवस्था आणि हे सर्व राजकारणातले क्लुप्त्या ह्या खूप पूर्वीपासून भारतामध्ये चालत आलेल्या होत्या. त्यामुळे फार चांगलं प्रगत असं आपलं राजकारण, आणि हे काही आपण ब्रिटिशांकडनं किंवा मुघलांकडनं किंवा यांच्याकडनं शिकलो असं नाहीये, हे आपल्याकडच्या पद्धती होत्या. आणि आपलं स्वराज्य हे त्या सर्व जे क्लुप्त्या होत्या, राजकारणाचे जे पॉलिसीज होत्या, त्याच अतिशय उच्च कोटीचं असं जे अंमलात आणलेलं असं ते उदाहरण आपल्याला देतं. त्यांनी सप्तकोटेश्वरचं मंदिर बांधलं, जे नुकसान झालं होतं. महाबळेश्वरच्या याला मंदिरांना भेटी दिल्या होत्या, तिथे जिजाबाईंची तुला केली होती. तर अशा अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या. आणि मिर्झा राजा जयसिंगांच्या नंतर जेव्हा आग्रा भेट झाली आणि त्या आग्रा भेटीमध्ये ते जे काही कारनामे झाले, त्यामुळे स्वराज्यामधले जे किल्ले होते त्याच्यातले 23 किल्ले त्यांना द्यावे लागले. आपल्याकडे फक्त 12 किल्ले आणि 1 लक्षाचा प्रदेश उरला. तर तरी सुद्धा आग्र्यावरनं परत आल्यानंतर त्यांनी नरमाईचं धोरण ठेवलं. मुघलांनी औरंगजेबाशी तह केला, आदिलशहाशी तह केला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार कमी लोकांना याची जाणीव असेल की आदिलशहाकडनं त्यांनी अख्ख्या कोकणची पुन्हा एकदा सुभेदारी मिळवली, म्हणजे पुन्हा कोकण आलंच त्याच्यामध्ये. आणि ती त्यांनी कोकणामध्ये हे केले, त्यांनी सिद्धीवर बरेच हल्ले केले. आणि आपली अंतर्गत व्यवस्था आग्र्यावरनं परत आल्यानंतर 1666 ते 1670 पर्यंत त्यांनी शांतपणे विचार करून, नियोजन करून सगळं प्लॅनिंग केलं आणि मग पुढच्या झेपेसाठी त्यांनी तयारी चालू केली. आणि मग 1670 नंतर मात्र 1669 मध्ये फार महत्वाचं वर्ष आहे भारताच्या इतिहासामध्ये की काशी विश्वेश्वर आणि मथुरेचं जे मंदिर पाडलं गेलं ते 1669 मध्ये औरंगजेबाने हुकूम काढला. आणि त्यावेळेस ते माझ्या मते, माझा अंदाज आहे, काय कोणाला खोट नाही, त्याच्यानंतर माझ्या मते शिवाजी महाराजांना कळून चुकलं की आता इथे वेग वाढवण्याची गरज आहे, स्वराज्य स्थापनेचा वेग वाढवण्याची गरज आहे. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी तो वेग वाढवला. आणि त्याची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड 1670 2 फेब्रुवारी त्या दिवशी त्यांनी सिंहगडाची काबीज करून ती सुरुवात त्यांनी केली. त्याचबरोबर प्रतापराव गुजर, अंबिराव मोहिते, आनंदराव, अमरोपंत पिंगळे, यचाजी कंकर
या सगळ्यांना खूप मोठ्या मोठ्या मोहिमांवर पाठवलं आणि ते हे केलं, स्वराज्याची तो वेग सुरुवात केला. परंतु वेग वाढवायचा असेल तर सैन्य पाहिजे, किल्ल्यांची डागडुजी करणं, किल्ले नवीन निर्माण करणं जरुरी असतं. त्याच्यासाठी त्यांनी दुसरी सुरतेची लूट हे केली. कारण मिर्झा राजा जयसिंगाच्या आक्रमणानंतर आणि तहानंतर, आग्रा भेटीनंतर जी 5 वर्ष वाया गेली होती, त्याची पुन्हा भरपाई करण्यासाठी दुसरी सुरतेची लूट त्यांनी केली. आणि ते लुटीपासनं मग किल्ल्यांची डागडुजी आणि किल्ल्यांचं निर्माण हे त्यांनी जी काय होती, आणि परत जे आपले हरवलेले किल्ले होते ते घ्यायला सुरुवात केली. तर असे त्यांनी सुरुवात केली. आणि अजून एक राज्याभिषेक व्हायच्या आधीचं फार मोठं सांकेतिक असं त्यांचे 2 गोष्टी मला जाणवल्या. एक म्हणजे त्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मंदिर निर्माण केलं, सप्तकोटेश्वर बांधलं आणि प्रतापगडला भवानी मातीचं मंदिर बांधलं. अफजल खानाचा जो वध झाला त्यावेळेस भवानी मातेचं मंदिर नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी भवानी मातेचं मंदिर बांधलं. आणि ते एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण म्हणजे त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण सुरुवात केली. कारण जशी सत्ता हातात येते, मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याला सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनची जोड फार जरुरी असते. तर मुलकी व्यवस्था म्हणजे त्याचं टॅक्सेशन, त्याचं महसूल गोळा करणं, न्यायदान करणं आणि